तर दुर्गा काय करायचंय? श्रीषा काय करणार आहे? शायनिंग मारणार आहे. ए गाडी. तर केस असं वाऱ्यावर उडतेत. झालंच नाही, तिच्या तोंडावर केस येतात. जसं आपण टीव्ही मध्ये हिरोईन बघतो स्लो मोशन, तसं दिसतंय. आले वार. हॅलो गाईस, तर असा विषय झाला. तर पप्पासनी झालेला आहे मलेरिया, टायफॉइड. म्हणून पप्पासनी लावले 16 सलाईन. 16 नाही गा, 15 असणार आहे. 5 सलाईन. आणि पप्पा येणारच रात्री. आणि तुम्ही ती बघितलंच असेल, आम्ही मटकीची मुगाची डाळ आणि भाकरी केलेली. हो हो, सगळ्यांनी बघितली. हा. आणि खरं ती मी अर्धी ना भाकरी आणि मटकीची डाळ, मुगाची डाळ ती ठेवलेली आहे पप्पासनी. कारण की पप्पासनीला खूपच भाकरी आवडते ना. आणि की आई दुर्गा आणि की आई मम्मी आणि मी कोण आहे? आमची पोरगी. आणि इथं आता खाद्य भिजवलंय भाजीसाठी आणि रायबासाठी. तर भाजी रायबाला लागतं ही ऑरेंज कलरचं बकेट लागतो बघ बाळा. आणि आता मी कोठ्याला कळाले वाचले आणि आता बीट मम्मी बाहेरनच दाखवते कोंबड्यांची. अगं कोंबडा काय करत नाही. या पटपट या. पेंट्या कसा करते, खोदरा कसा करते. आणि काय चालय, एका बकेटात ठेवले ग खाद्य. आणि आता पिल्याला खाद्य ठेवलंय. आणि भद्राचं खाद्य घेऊन येते ही भीत्या. आणि पिंट्याला पण खाद्याचं चव कळाल्या बरं का. हा होय. कसा करते पिंट्या? मला दे, मला दे. आणि ही भद्रासाठी केलंय तयार. आणि ह्यांना झालेलं आहे जसं की श्रीषा मगाशी म्हणली टायफॉइड झालाय. तर आता सलाईनच्या बाटल्या आहेत 15. काय करू, आधी पिंट्यालाच ठेवते मग भद्राला ठेवते. घे बाबा. भद्रा 2 मिनिटं थांब. हे झाले की तुला देते. आणि काही शेण काढले पण थोडस पडले, ती काढते. चिंगू आणि ह्याला ब्रह्मा ए ब्रह्मा सोनूल्या ब्रह्मा काढले का गो का. तिला पण खाद्य पाहिजे दिसतं तशी नाही. लय हुशार. खाद्य पाहिजे. होय होय, ह्यास एकच माहित असतं मी आली की चपाती. माझं पिल्लू खाते खाद्य. आणि मी आता शेण काढून घेते. आणि एक कमेंट आलेली की ह्या चॅनलवर नुसतं पिल्लू सोन्या नाही तो बालिशपणा. तर बालिशपणा नाही, ही आमचं बाळ आहे. तिकडं बाहेर आहे ती आमचं बाळ आहे. जी दावणीत आहे ती सगळी बाळ आहेत. आणि आम्ही त्यांचा सांभाळ करतो आमच्या लहान मुलासारखा. म्हणून सोन्या पिल्या आणि बाळ असतं, त्यासाठी तेवढं प्रेम करावं लागतं. हो, कमेंट आलेली ग की ह्या चॅनलवर नुसतं सोन्या पिल्या आणि बाळाचं असतं. काय करताय तुम्ही? हिथं नका लावू, तिथं कडबाई पुढे जावा. अगं कडबा तिथं पेटल तिकडे जावा, जिथं पाला नाही तिथं. आणि भाजीच्या शेणाचा थोडा वेगळाच असा वास यायला लागलाय.
बहुतेक पाला सगळा काढला पाहिजे आणि दुसरा पाला टाकला पाहिजे. आणि ह्यो रायबा जोवर बकेट आपटत नाही तोपर्यंत काय खाद्य संपलं असं आम्ही जाहीर करू शकत नाही, बकेट घेऊ शकत नाही. तरी तर ह्यासनी कुट्टी घातली शेळ्यासनी. आता ह्यांनी येतील संध्याकाळ. आता 5वी बाटली चालू आहे सलाईनची. असं आहे सगळं. त्यामुळे 2-3 दिवस थोडं समजून घ्या. व्हिडिओ इकडे तिकडेच येतील. नंतर लगेच नियोजन झालेलं आहे की ह्यांच्या सगळ्या सलाईन पूर्ण झाल्या की आपलं हे पिल्लू जाणार बाळूमामांच्या दर्शनाला की फेरा टाकायचा आहे. ह्यांनी बोलत की फेरा टाकूया. आणि अशी एक गोष्ट की आपला आता बाजी कसा पळणार आहे ते आपल्याला पण माहित नाही. हुरहुर लागल्या. काय होते बघूया. शेवटी काय होईल ती होईल. आता विचार नाही केलेला. काय ब्रह्मा. तर अजून पिल्लू पाठी चाटतच बसलाय आणि भद्राच्या इकडे घालमेल झाल्या. आता बाजीची पाठी कशी काढू शकत पण नाही मी. बाजी काय करणार नाही तसं. मला पिंटू कसं खाद्य खाते बघा. पिंटू एकदम छान पट 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 खातो. आणि विशेष म्हणजे पिंटू पिंट्या आणि भद्रातला फरक कळत नाही. फक्त उंची वेगळी आणि ह्याच्या शिंगासने केलेत टोच्या. त्यांनी तुम्हाला जवळनं दाखवते. ह्या शिंगांच्या टोच्या बघू शकता. खतरनाक आहेत. तर आणि मग तिथून पुढे तुम्ही बघू शकता श्रीशाचा आणि दुर्गाचा खेळ. जसे की भाकरी, काल भाकरी आज भाकरी हेच चालू होतं. आणि आता इथं ट्रॅक्टर पलटी करायचं चाललंय. जे इथं खोडवं छोटं छोटं उगवून आलेलं तर तेच वतायचंय. तर ही अशी वैरण सगळी. कारण ऊन आता ऊन म्हणजे ऊनच म्हणतात. आता हे रान नांगरून तापवायचंय. आणि ह्या सगळ्यांनी ही खोडवा आपल्या कापून दिलेलं आहे सगळी वैरण. तर असं मोदळ बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतेच मी. आणि पिल्लूचं खाद्य खाऊन झालेलं आहे. हा भद्राला ए बाळा कुठे टाकलंस ती बकेट. ह्याची भीती वाटते बघा. लगेच गव्हाणीवर लाड केला नाही की लाड करून घे. लाड करून दे मला. बस खाली. मग बसा खाली. पिल्या ऐ गपकी ग खाली बस. तर निम्मी वैरण तिकडे टाकली, निम्मी वैरण इकडं. मला ती पाटी घ्यायची. पाटी राहू दे. मी घेते आपली पिंटेची पाटी भद्रासाठी. थोड्या वेळाने घेते बाबा तुझी. तू बस. पिंट्या खाल्लंस का. एकदम धुतल्यासारखं खाल्लंय. तरी तसा ट्रॅक्टर आलाय वैरणीचा पलटी माराय. आणि इकडे ह्या बाळानं पण खाद्य खाऊन बसलाय. सरकी पुढं पुढं सरक पिल्या. काही करत नाही पण नसते ना. भीती वाटतेच किती जरी नाही म्हटलं तरी. तर आता राहिलाय फक्त भद्रा. तर भद्रासाठी खाद्य घेते. आणि आता आपली ही खोली सगळी स्वच्छ करून घ्यायचे. पण ह्यांनी बरं झाल्यानंतर आता सगळा पसारा अस्ताव्यस्त झालाय. तर आता लावून घ्यायचंय. आणि खाद्य काढून घेते. गुळ किसते ह्याच्यात आणि मळते आणि तुम्हाला दाखवते. तर खाद्य मळून झालेलं आहे. आणि आता मी नेऊन ठेवते आपल्या भद्राला. भद्रा काल छान पळाला. ते पण घोड्याबरोबर. आणि ह्यांचा चेहरा पडलेला पण जाऊ देल. कारण तापाचं निदान कळलं नव्हतं लवकर. तर लवकरच समजलं. आणि ताप पण असा काही जास्त येत नव्हता. ठराविक वेळेला संध्याकाळी यायचा. तर ते सविस्तर आपण बोलूया ह्यांनी आल्यानंतर. होय नाही. आणि बाळाच्या अंगावर कसं उजेड पडलाय बघा लाल.
नुसतं लाडा. तुला ब्रह्मा नाही बाबऱ्या नाही करमतय का बाळा? होय र, सांग की. ब्रह्मा आणि बाबऱ्या नाही तुला करमतय का? नाही का नाही? ब्रह्माबर भांडायला नाही, मॅटवर बसायला, कुणा वाटणीला नाही, एकटाच आहेस तू आता. कसं तर वाटतंय नाही? ब्रह्मा येईल, छोटा ब्रह्मा येतील आणि 1-2 महिन्यानं तुझ्या सोबतीला. फक्त मारायचं नाही हं त्याला. काय? त्याला मारायचं नाही. आणि भद्राला खाद्य घातल्यावर भद्रा शांत झालेला आहे. आणि बघू शकता पोरींनी काय लावलंय, धूप. आणि इतका मस्त सुगंध सुटलाय सगळीकडं, एकदम छान. भाजीची पाटी काढूया. भाजी पाटी काढून देतोय का? होय रे बाजी. अगो बाई ग, कायच नाही केलं, पण मलाच भीती वाटली. बाजी, मला काही शिंग-बिंग उगरलं नाही सर, थँक्यू. आणि बघू शकता मी त्याच्याजवळ गेलीच नाही, त्याला गोंजायला, तर तिकडं आवाज द्यायला लागलाय मला, इकडं य. हाय का? खुळा पाय अडकला वाटत. तर आता सगळं झालं, म्हणजे जरा इथलं स्वच्छ लुटून वगैरे घेतलं आणि वैरण टाकली, कुट्टी टाकलेलीच, पण ती जरा मनापासून खाल्ली नव्हती या सगळ्यांनी, म्हणून हे वाडं टाकलं. म्हणजे जे खोडवं नवीन उगवून आलेलं त्याचं कोंब ह्या शेळ्यासनी पण टाकलं, पिंट्याला टाकलं. पिंट्या बसला बल लावता आला नाही, कारण तिथं आता अडॅप्टरच आणला पाहिजे. म्हणजे इकडचं बल तर पाहिजेत, प्लस इकडचा पण पाहिजे आपल्याला. बाजीचा लावला बल आणि बाजीला पण घातली आवडती वैरण. आपण जाऊया दार. अशा पद्धतीने चला घरी जाऊया. खरंच काय मस्त भाकरी केल्या पूर्वी. अजून खाल्लेली पण नाही तर माझी भाजी खावा की. अहो ती पहुट्याची उसळ आहे. हा, ही श्रीशीची भाजी. हा, प्रॉपर चव घ्या. खरं सांग, मी आपल्या फॅमिली बरोबर रेसिपी शेअर करणार आहे इथून पुढे व्हिडिओ मध्ये. श्रीशीची भाजी, श्रीशाची नाही, मुगाच्या डाळीची भाजी श्रीशानं बनवलेली आणि श्रीशाने केलेली भाकरी. अमर झालो मी, अमर. मस्त. ह्या भाजीपेक्षा ही भाजी मस्त. कुठल्या? ह्या भाजीपेक्षा. ती आईंनी केली, त्या बेतानं बोला. ती आईची भाजी आहे, ती पुरगीची भाजी आहे. आणि भाकरी पुरगीचे, आणि छोट्या हातानं छोट्या भाकरी थापत्या. उसळ काढून झाले. पोळीची भाकरी बघा कशी नात करते का बघा की, एवढी बारकी आहे तर आता अशी करते, मोठी झाल्या. आणि ही बघू शकताय, हात दाखवा. तर सुई आहे हातात, आणि आता उद्यापासून काय आजारी. सकाळी जाणार आहे का नाही शेडवर? तर सकाळी लवकर जायचं, लवकर 10ला तर तिथं पोच. कारण जेवढ्या लवकर जाशील तेवढं संध्याकाळचं जरा तिथं रायबा बाजी जवळ बसला असा की तुम्हाला फ्रेश वाटेल अजून. हा, तर चला आता इथून पुढे व्हिडिओ बघून घ्या. जसं की आम्ही पुढे सांगितलंच आहे, यांना झालेला आहे टायफॉइड. टायफॉइड का टायफॉइड हो? आपल्या भाषेत टायफॉइड झालाय. तर याचे टायफॉइड झालाय, आणि टायफॉइड झाल्यामुळे आता सलाईन आहेत. उद्या आज 5 पेलेत, उद्या 5 पेणार आहेत, परवा 5 पेणार आहेत, अशा 15 पेणार आहेत सलाईन. आणि औषध गोळ्या चालू आहेत. तर चला घ्या काळजी. चपाती खायची नाही, पण घसा दुखतोय म्हणून बसवे. तर घास घेताना पण त्रास होतोय बिचाऱ्यांना. आणि चला आता तर इथून पुढे व्हिडिओ बघून घ्या. श्रीशा तुम्हाला मलेरिया कशी म्हणल्या बघा, तिला माहितच नाही तुम्हाला काय झालंय. बघितलेलं नाही व्हिडिओ अजून. आता एडिट करते की बघा. हा, काय म्हणले? मलेरिया. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून घ्या, आणि एका कमेंटला पण रिप्लाय दिला आपण या व्हिडिओत. काय?
बघा हो पुढे. तर खूपच छान असा ह्या दोघींनी पराक्रम केलाय. तर खरं खरं सांगायचं की कुणी काय काय केलंय ते. मी 1 मिनिट ग. खरं खरं इकडे की श्रीषा, आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगायचं की कुणी काय काय काम केलंय ती. चल दुर्गा, आधी तू सांग. तर आधी काय केलंय ते बघा. तर ही बसायचं पाठ आहेत काय, ही आणि ती. नाही, हा, हा माझा आणि हा दुर्गाचा. दुर्गाचा. हा, आणि अशी कुठंच तुम्ही चूल बघितली नसणार की जिथं फुलांची झाडं पण आहेत. थांब ग श्रीषा, एवढं मस्त केलंय नाही पोरींनी, एकच नंबर केले. इथं तवा आणलाय, चूल मांडल्या, चुली पुढं मातीनं सारवून घेतले, जळण आणून ठेवले. आणि चूल कुणाचे बघा, रायबा शेठ चूल. ही कुणी काढलं? रायबा शेठ तू. हा, आता सांगा तू काय केलं? मी दुर्गाने मी ही सारवलं. परत दुर्गाने फुलं आणली, मी इथं ठेवली. ही आपोआप फुल इथं उडून आलं आणि रांगोळी मी काढलं चुलीच्या साईडची का. आणि परत ह्याच्यात फुल मी लावलंय, माती मी आणि दुर्गानं भरल्या आणि ह्याच्यात दुर्गानं ही झाडलं. छानच केलंय सगळं दोघींनी पण, एक नंबर. चुलीची दगड कुणी मांडली? विटा मी म्हणलं. छान छान केले. मग सकाळपासून खेळत बसलेत. म्हणलं मोबाईल बघण्यापेक्षा असलं काहीतरी करा. आणि लवकरच हॉटेलच्या चुली ह्या चालवणार आहेत ना. रायबा शेठ चूल, तसं नाही, रायबाचं हॉटेल टाकाय पाहिजे होतं तसं. असू देल ठीक आहे. छान केलं, एक नंबर. दुर्गा ये की पुढं बाळा. तर चालतंय, चला खेळत बसा. हा, पेटवायच्या नादाला लागशील, भाजल काय. हा, खेळा. एक छान केलंय, असंच करायचं हॉटेलमध्ये. रोज पोतीर देऊन रांगोळी वगैरे घालायची, मस्त वाटते. म्हणजे एवढं प्रसन्न वाटतंय बघितल्यावर. घाल की जळण वगैरे, बघूया कशी पेटवायची. आपल्या फॅमिलीनं बघितलंय. कसं सांगितलं सांगू का? रॉकेट नसलं तर हिला जाळ लावायचं आणि की जाळ टाकायचं आणि लाकडं घालायचं. होय, म्हणजे लगेच नाही केलं. तर खेळा. असं करायचं, जाळ लावायचा आणि टाकायचं. वा वा वा, छान. तर मी ह्यांना सकाळी काय काम दिलेलं आतापर्यंत तुम्ही चूल वगैरे बघितली. तर इथं किल्ला घातलेला आणि असे म्हणले की किल्ला उचलून ठेवा, सगळा राहिलेली माती वगैरे मी भरते. आणि आम्ही कशातली घेतल्या सांग? किल्ल्यात पोत्यातली. हा, आणि तोवर परत ह्या खेळत बसल्या. सकाळपासून माझं पण काम चालू होतं. तर ही आयडिया कुणाची, चूल चालू करायची? कुंडी लावायचं दुर्गाची. कारण ह्या 2 कुंड्या पडलेली. ही कुंडी कुठे सापडली? आणि मी किती दिवस झाले शोधत्या कुंडी कुठे आहे, कुंडी कुठे. असू द्या, आता आम्ही झाड लावतो. ठीक आहे, चला. मस्तच असं खेळायचं, म्हणजे मोबाईल पेक्षा चांगलं आहे का नाही. आणि की दुर्गानं मस्तच. आणि पुढे आणले झाड आहेत त्यांचे. देवाचं झाड आहे आणि घेतले फुलं तोडायचे नको. नाही, राहू दे चालते. ठीक आहे, चला बाय बाय. तर बघू. हा, तर बघू शकता भाकरी पण केले त्या. घरातनं पीठ आणले भाकरीचं आणि चुलीवरच्या भाकरी. तर हॉटेल रायबा यावंच लागते. तर जेवण करून करून तोल जायला लागले ती. जसं की तुम्ही मगाशी पण व्हिडिओ मध्ये बघितलं, तर ते कालचा व्हिडिओ होता आणि हा आजचा व्हिडिओ. तर आज दुपारचे 3 वाजलेत आणि इथं भाकरी तयार आहेत. तर ह्या अशा 4 भाकरी केलेल्या आहेत. ह्या मॅडमनी पेपर असं. हा, आता ठेव दुर्गा ह्याच्यावर. हा, आणि आज वेगळं काहीतरी केलंय. काल तेल चटणी आणि भाकरी खाल्ली शेवट. आणि आज केलेली आहे मुगाची डाळ. मी कांदा चिरून दिला आणि मग ह्यांनी सगळं साहित्य घातलंय. शेप आहेत आजच्या श्रीषा. आणि दुर्गाने तिला मदत केली सगळ्या गोष्टीत. सांगल ते काम ऐकलं, त्यामुळे दोघींनी एकवटून म्हणजे एकत्र काम केल्यामुळे छान काम झाले. टेस्ट कशी होत्या ती ह्या दोघी नंतर सांगतील. हा, चला. आणि आता चुलीत जाळ लागलाय, बघू शकताय कशी दिसते डाळ छान.
बघता क्षणी खावीशी वाटत्या. आणि सगळीजण मगाचपासून येऊन बघून बघून गेलेत की नक्की तर काय शिजतंय. झाल्या काय तरी पुरगी बघा काय घेऊन आल्या बघू. मम्मासाठी मुगाची डाळ आणि भाकरी घेऊन आल्या. खरंच एक नंबर, एकच नंबर.